मावशी, स्वीटू, कोण मावशी? ती तुझी कोणी नाही. तुझा आणि माझा काही एक संबंध नाही. तिला स्वतःच्या आईचा मान ठेवता येत नाही, तिच्या मायेची किंमत करता येत नाही ना. तिची माझ्या लेखी काही एक किंमत नाहीये. तुझा आणि माझा काही एक संबंध नाही. आपण आतमध्ये जी मरणाशी लढते ना, माझी शकुंतला खानविलकर, तिचा आणि माझा संबंध आहे. आणि त्या नात्याने मी तुला एक गोष्ट सांगते मालविका, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. खूप पैसे कमवशील, जग जिंकशील, खूप मोठी होशील. मालविका, जर माझ्या शकुला काही झालं ना, तर हे सगळं कमवलेलं ना, सगळ्याची किंमत शून्य होईल. मालविका, तू कधीच सुखात राहू शकणार नाही. नाही बोलू द्या मला, आज नका थांबू. तिने कधी विचार केला आपल्याला बोलताना? मनात आलं ते बोलली ना, आपल्याला नको नको ते बोलली. तिच्या समोर उभं राहून गप्प बसायचे मी, मनात पुढत राहायचे मी काय तुम्ही काय. कधीतरी विचार केला आपला? नाही. तिच्यामुळे आपल्याला किती त्रास झाला माहितीये ना तुम्हाला. आम्हाला त्रास झाला, आम्ही सहन केला, पण माझ्या शकुला त्रास झालेला मी का सहन करू? लाज कशी वाटली नाही का तुला आपल्या आईशी असं वागायला, तिला असं काही बोलायला? माझी बिचारी शकू साधी इतकी भोळी, ती मी तुझ्या मागे मागे फिरायची, माझी तायडे म्हणून. तर मी मालविका. अगं कसली मालविका तू? त्या आईमुळे तुझं अस्तित्व आहे, त्या आईमुळे तू या जगात आलीस. काय पाप केलंय माझ्या शकुनी की तुझ्यासारखी मुलगी तिच्या पोटी जन्माला आली? नलू, चल नलू. नलू, काय मिळवलं तुम्ही हे सगळं करून? ज्या अहंकारासाठी, इगोसाठी, पैशासाठी तुम्ही हे सगळं केलत ना, त्याचा आता काही उपयोग होणार नाहीये तुमच्या आईची तब्येत बरी करायला. कळतंय का तुम्हाला? मावशी, आता ज्या अवस्थेत आहेत ना, त्या अवस्थेत तुमचा पैसा, नाव, मान हे काहीही कामी येणार नाहीये त्यांच्या. मी एवढंच सांगते, या सगळ्या गोष्टींमुळे, यामुळे माझ्या मावशींची आज ही अवस्था आहे. मालविकाताई, आता मला सांगा की तुमच्या नावाचा, पैशाचा, मानाचा काय उपयोग आहे? मावशींच्या या अवस्थेत तुमचं हे सगळं जे आहे ना, ते काही कामी येणार नाही आता. ओम, चल खाऊन घे. नकोय मला, भूक नाहीये. दोन घास खाऊन घे. भूक नाहीये नलू मावशी, नको. रॉकी, तू घे ना, जेवून घे. नहीं, आप खा लो, आपने कुछ खाया नहीं है ना. कधीपासून धावपळ सुरू आहे तुझी, की दगदग करतोयस? काहीच खाल्लं नाहीयेस तू राजा. दोन घास खाऊन घे. ओम, मला माहिती आहे तू आणि स्वीटू एकमेकांशी बोलत नाही आहात, पण आपल्या शक्कूसाठी तुम्हाला उभं राहायला हवं ना. त्यासाठी ताकद लागते राजा. दोन घास खाऊन घे. कालपासून काहीच खाल्लं नाहीयेस तू.
असं करू नकोस. नाही नलू अशी नको, खरंच नको. तुला माहितीये शकू मला नेहमी म्हणायची की माझा ओम न फार हट्टी आहे, पण त्या हट्टी भाच्याची ही हट्टी मावशी ना तितकीच हट्टी आहे. जर शकूने ताट तुझ्या समोर ठेवलं असतं तर जेवलं असतास ना. जशी शकू तशी मी. तू उपाशी असलास तर माझं तरी लक्ष कसं लागेल सांग मला. नाही हो, कालपासून धडपड चालू आहे तुझी. रात्री पण काही खाल्लं नाहीस मला माहिती. चल खाऊन घे. माझ्या शकूला आवडणार नाही. आपल्याला तिच्यासाठी उभं राहायचं ना रजा. मावशी काय झालं आईला असं अचानक? कालपर्यंत शी वॉज ऑल राईट. मला कधी वाटलं नव्हतं का की आईला असं किती आली. बरी होईल ना ग. कालपर्यंत ती ऑल राईट अगं. सावध स्वतःला. शकू बरी होईल. आपल्या सगळ्यांची प्रार्थना तिच्या पाठीशी. असं नको करूस. हं? सगळं ठीक होईल. हा शांत. एक्सक्यूज मी मिस्टर ओम, मला तुमच्याशी जरा डिस्कस करायचं. प्लीज कम विथ मी. ऑफकोर्स डॉक्टर. हा आलोच मी. ओम, कसे आहेत रिपोर्ट्स डॉक्टर? ओके. हे बघा मिस्टर ओम, तुमच्या आईंची कंडिशन क्रिटिकल आहे. त्यांचं बीपी लो आहे आणि अधूनमधून त्यांचे हार्ट स्पीड सुद्धा लो होत आहे. त्यांचा ऑक्सिजन मास्क काढायला गेलं तर सॅच्युरेशन इमिडिएटली ड्रॉप होत आहे. पण ते शुद्धीत नाही. त्यांच्या बॉडीची काही हालचाल नाही आहे. सो फ्रँकली स्पीकिंग, तुम्ही तुमच्या मनाची तयारी ठेवा. मला नाही वाटत त्या कोमातून बाहेर येतील. डॉक्टर तुम्ही काय बोलताय? आय मीन यू वॉन्ट बेटर इक्विपमेंट्स, बेटर हॉस्पिटल. आपण तिकडे जाऊयात, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. किंवा इंडियामध्ये तुमच्या ओळखीचं अजून जर मोठं कोणी न्यूरोसर्जन असेल, ब्रेन सर्जन असेल तर आपण त्यांना कॉन्टॅक्ट करूयात. और त्यांच्याकडनं इक्विपमेंट्स घेऊयात. और अब्रॉड कुठे कोणी असेल तर आपण अब्रॉड जाऊयात ना. मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. आपण लेट्स गिव्ह द बेस्ट ट्रीटमेंट दॅट देयर इज, राईट? येस मिस्टर ओम खानविलकर, मला तुमचं कन्सल्ट कळतंय. तुमचे पैसे खर्च करण्याची कुवतही मला लक्षात येते. पण बिलीव्ह मी, आपण इथे सुद्धा त्यांना बेस्ट ट्रीटमेंट देतो आणि जगात कुठेही गेला तर त्यांना हीच ट्रीटमेंट मिळणार. दिस इज द ओनली वे. नाउ मिस्टर ओम, आय एम फ्रँकली आस्किंग यू, फॉर्मॅलिटी म्हणून, तुमच्या आईंना अजून आपण व्हेंटिलेटरवर ठेवायचं आहे का व्हेंटिलेटर काढायचं आहे? हो काय बोलताय तुम्ही? आम्ही तुमच्याकडे डॉक्टर म्हणून बघतो. तुम्ही लास्ट होप आहात सगळे. तुम्ही त्यांना वाचवायचं सोडून हात वर काय करताय?
हे बघा, आय डोंट केअर तुम्ही काय ट्रीटमेंट देताय, तुम्ही कुठलं इक्विपमेंट आणताय, तुम्ही आयसीयू मध्ये नेताय का, व्हेंटिलेटर लावलाय का, आय डोंट केअर. आय वॉन्ट माय मदर. ओके. येस येस मिस्टर खानविलकर, यस. मी फक्त तुम्हाला फॉर्मॅलिटीज म्हणून विचारलं आणि ते माझं काम आहे. पण मिस्टर ओम खानविलकर, मी तुम्हाला आता स्पष्टपणे काही गोष्टी सांगतोय. बघा, तुमच्या आई गेले 6 महिने एकट्या माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी येत आहेत. मी त्यांना वारंवार सांगितलं की तुम्ही याबद्दल घरच्यांना सांगितलं का, नसेल तर सांगा, मला घरच्यांशी बोलावं लागेल. पण त्या कायम विषय टाळत आल्या. मी काय करणार सांगा ना. मिस्टर ओम, मला सांगा, तुमच्या कुटुंबात एकमेकांशी किती सुसंवाद आहे हो? तुमच्या घरात एवढे वाद आहेत की पेशंट घरच्यांशी स्पष्टपणे बोलू शकला नाही. आता हा माझा दोष आहे का? सॉरी डॉक्टर, आय एम रिअली सॉरी. ओके, मी असं ते भावनेच्या भरात येऊन बोलून गेलो. माझं असं, आय डिडंट मीन इट ऍक्च्युअली. ओके, इट्स ओके, इट्स ओके. तुमच्याकडनं जे काही होत असेल तुम्ही करा ना प्लीज. आय नो. बघा, भावनेच्या भरात असं होऊन जातं. एनिवे, मी तुम्हाला फ्रँकली सांगतो की आम्ही अजून होप सोडलेले नाही आणि ज्या काही फॅक्ट्स आहेत त्याच मी तुमच्या समोर मांडलेल्या आहेत. आता हे बघा, म्हणजे मी फ्रँकली सांगतो आणि बिलीव्ह मी की आय विल डू माय बेस्ट. एवढंच नाही, आपण त्यांचे आणखीन काही रिपोर्ट्स करणार आहोत आणि त्यानंतर आपण परत एकदा बोलू. येस, थँक्यू डॉक्टर. मालुका, मला खूप राग येतोय तुमचा आत्ता या क्षणी. खूप राग येतो. तुमच्या आईला जेव्हा तुमची सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा तुम्ही नव्हता तिकडे. पण मला तुमची बाजू पण कळते. स्वतःच्या आईला असं ऍडमिट अचानक कळणं तुम्हाला खूप मोठा धक्का बसला असणार. मला कळतंय. एक बोलू, मला माहित नाही तुमच्या मनात काय चाललंय किंवा तुमच्या डोक्यात आता काय विचार आहेत, तुम्ही यावर काय उत्तर द्याल मला नाही माहिती. पण निदान आता तरी जे काही घडलंय आधी ते सोडून देऊया आणि एकत्र येऊया. तुमच्याकडे बघूनच कळतंय, तुमच्या डोळ्यात जे पाणी आहे ना त्यावरच कळतंय की तुमच्या आईवर किती प्रेम आहे. पण तुम्हाला ते व्यक्त नाही ना करतायत. प्रेम व्यक्त करण्यात तुम्हाला कमीपणा वाटतो. तुम्हाला माहित नसेल पण मावशींचं इतकंच प्रेम आहे तुमच्यावर. तुम्ही कशाही वागलात ना तरी त्यांचं प्रेम कमी नाही झालं कधीच. पण काय त्याही व्यक्त नाही ना करत. सगळं मनात आहे पण कोणी बोलून नाही दाखवत. पण आता नका अडवू स्वतःला. या अशा वेळेत तरी जे मनात आहे ते व्यक्त व्हा. कधी चांगली बहीण नाही होऊ शकली, चांगली मैत्रीण नाही होऊ शकले, चांगली गर्लफ्रेंड नाही होऊ शकले, चांगली माणूस नाही होऊ शकले, चांगली मुलगी नाही होऊ शकले, बॉस पण नाही होऊ शकले. तर प्रत्येक नात्यातनं मला माझं वर्चस्व हवं होतं. माझा इगो पॅम्पर करणार कुठतरी हवं होतं. त्यामुळे नात्यातला पण मी कधी एक्सपिरियन्स केला नाही ग स्वीटू. भीती वाटायची कुठल्याही नात्यात स्वतःला झोपून द्यायला. आपल्याला त्या नात्यात ठेच लागेल या इन्सिक्युरिटी पाहिजे. आणि म्हणूनच तुमच्या प्रेमाला तुमचा वीकनेस, माझ्या अरेरावीला माझी स्ट्रेंथ समजून नात्यांची गणित बांधत राहिले आणि माझी बाजू नेहमीच नफ्याची समजत गेली. पण नात्यात जो निरपेक्षपणे देतो ना
तोच नफ्यात असतो लक्षात नाही आलंय माझ्या आजपर्यंत. म्हणून मी तुला खूप त्रास दिला, कारण तुझ्या बरोबरच्या नात्यात सुद्धा ना मला जिंकायचं होतं, नफ्यात राहायचं होतं. माझा ओम माझ्यापासून दूर जातोय म्हणून इन्सिक्युअर झाले होते मी, आणि म्हणून तुला त्रास दिला. पण तुला त्रास देताना आजूबाजूच्या बाकी सगळ्यांना त्रास कळतपणे होत होता. हे नाही लक्षात आलं माझ्या ओमला त्रास झाला, त्रास झाला माझ्यामुळे. आणि आज ती अशी पडून आहे ना, तर मी जबाबदार आहे, 100% मी जबाबदार आहे. माझ्यासारख्या बाईने ना तुमच्या आसपास पण राहता का मला. आय डोंट डिझर्व गुड पीपल अराउंड मी. I should just leave from here. मी इथून निघून जाते कायमची, तुम्हाला सोडून. मामा, थांबा. बसा बसा. लागलंय ना पायाला? खूप. बघू. सावकाश. तू माझी सून असून पण मुलगी झाली, आणि मी माझी सख्खी मुलगी असून पण वैरी झाली. ठेच लागली होती ना, बरं वाटेल आता. दुसऱ्याच्या अनुभवापेक्षा ना स्वतःला ठेच लागल्यावर जे शहाणपण येतं ते जास्त चांगलं. ठेच लागली आणि तोंडातून मामाच निघाला. आई आणि मुलीचं असंच असतं मालविकाताई. त्या कितीही लांब असतील ना, किंवा त्यांच्यात आपापसात कितीही तंटे असतील, तरी असं काहीतरी असतं ज्यामुळे त्या मनातनं जोडलेल्या असतात. मालविकाताई, तुम्ही कशाही वागला असाल तरी जेव्हा शकू मावशींचे डोळे उघडतील ना, तेव्हा ते सगळ्यात आधी त्यांच्या मुलीलाच शोधतील. मला खात्री आहे. म्हणून म्हणते तुम्हाला, मला पटेल नाही पटेल मला माहित नाही, पण आता हे सगळं सोडून देऊन एकत्र येऊन शकू मावशींसाठी प्रार्थना करण्याची. नका जाऊ अशा, नका जाऊ.